आपल्याकडे नगर विकास खातं आहे, त्यात माल आहे अशा अनेक विधानांवरून मंत्री गुलाबराव पाटील वादात आलेत. सत्ताधारी नेते प्रचारात मतदारांना प्रलोभनं आणि धमकावत असताना निवडणूक आयोग झोपलाय का असा सवाल विरोधकांनी विचारले. त्यासाठी पाहूया हा रिपोर्ट. आणि आता तर नगर विकास खाता आपल्याकडे आहे, बेमाल है नगर विकास में. बाहेर खाटी टाकून झोपा तुम्ही बी 1 तारखेला. लक्ष्मी येणार आहे, उठ बघता काय झोपलायस, उठ. एसटी मध्ये सलमा बी बसते आणि सीता बी बसते, अर्ध तिकीट मध्ये अशी बसते. पंढरपूरला फुकट, म्हातारी फुकट, म्हातारा बी फुकट. नगर विकास खात्यात माल आहे. या विधानापासून ते लक्ष्मी दर्शनाच्या विधानापर्यंत शिंदेचे मंत्री गुलाबराव पाटील पुन्हा वादात आले आहेत. नाशिकच्या भगूर पालिकेत प्रमुख लढत शिंदेची शिवसेना विरुद्ध भाजप आणि दादा गटाच्या युतीमध्ये. त्यामुळे सत्तेत सोबत असलेल्या दादा गट आणि भाजपकडून पैशांचा वर्षाव होईल असं अप्रत्यक्षपणे विधान गुलाबरावांनी केले. आणि आता तर नगर विकास खाता आपल्याकडे आहे, बेमाल है नगर विकास में. माझी तर नगरपालिका आत्ता झाली नशिराबाद. मी मागच्या भाषणातही बोललो, नगरपालिका होण्याच्या अगोदर 5 कोटी रुपयाची बिल्डिंग तयार आहे माझी. 319 कोटी रुपये दिले शिंदे साहेबांनी. तिकडे काय आहे, तिकडे 5 लोक आहे. ऐका, मुंडक भाजपच्या, मुंडक भाजपच्या, हात राष्ट्रवादीचे, कंबर उभाटाचे, बाय मनसेचे. कसं चालीन शरीर. नगर विकास खाता म्हणजे या नगरपालिकेच्या निवडणुका आहेत, नगरपंचायतीच्या निवडणुका आहेत. त्यामुळे यामध्ये याचा विकास जो आहे नगर परिषदांचा, या छोट्या शहरांचा नगरपालिकेच्या माध्यमातून होत असतो. आणि मोठी शहरं विकसित होतात, पण छोटी शहरं जी आहेत निधी अभावी विकसित होत नाहीत. त्यांना देखील मोठ्या प्रमाणावर निधी दिलाय, यापुढे निधी देणार. याचा अर्थ असा घ्यायचा, त्यांच्याकडे एकच आहे, पैसा. लोक हुशार आहे. 22 तारखेला मतदान होतं मागच्या वेळेस, 21 तारखेला आमदारकीचं, 20 तारखेला 18ला लय लक्ष्मी फिरली, दारोदार फिरली. उठ बघता काय झोपलायस, उठ मी आली आहे. बाहेर खाटी टाकून झोपा तुम्ही बी 1 तारखेला. लक्ष्मी येणार आहे, उठ बघता काय झोपलायस, उठ. हीच भूमिका मी मांडत आलेलो आहे की निवडणूक आयोग झोपलेलं आहे का. माल आहे या शब्दाचा अर्थ काय, लक्ष्मी येणार आहे या शब्दाचा अर्थ काय. सत्ताधारी पक्षातले मंत्री अशा पद्धतीनं वक्तव्य करतात. पोलीस झोपलेले आहे का, निवडणूक आयोग झोपलेले आहे का. गुलाबरावचं हे वाक्य एक जनरली मजाक म्हणून त्याने केलं असावं. हसून खेळून बोलणं हा त्यांचा स्वभाव आहे, मिश्किल बोलणं हा त्यांचा स्वभाव आहे, म्हणून त्याला एवढं सिरियस घेऊ नका. परंतु असे डायलॉग त्यांच्या तोंडातून निघत असतात. आमच्याकडे अमुक खातं आहे म्हणून मतदारांना प्रलोभनं आणि दमदाटी केली जाते. यंदा या गोष्टी सर्रासपणे सुरू आहेत. त्यामुळे निवडणूक आयोग झोपलाय का असा सवाल विरोधक विचारतायत. आणि आता तर नगर विकास खाता आपल्याकडे आहे, बेमाल है नगर विकास में. तुम्ही तिथं काट मारली, मी पण काट मारला. तुमच्या हातात मत द्यायचंय, माझ्या हातात निधी द्यायचंय. बघा काय. भारतीय जनता पक्ष साम दाम दंड सगळं घेऊन माझ्या कार्यकर्त्याच्या पाठीशी उभा आहे. टाकायचं काँग्रेसला आणि निवेदन घेऊन मग आमच्याकडे यायचं, तुम्ही काम करू नका असा उफराटे धंदे करू नका. आणि ज्या वार्डामध्ये मतं कमी पडतील त्यांनी ठरवून ठेवावं की आपलं काही खरं नाही. तुम्हाला पुढे जाऊन पोलीस स्टेशनला केस करायला अडचण येते ना, एक साधी चिठ्ठी पाठवा माझ्याकडे, साधी चिठ्ठी पाठवा, केस न करता कार्यक्रम लावतो, काळजी नका करू. त्यानंतर पण जी लोक राहणार त्याच्याबद्दल आम्हाला दोघांना विचार करावा लागणार. आणि तुमची ही कामं आहेत, ही आता कशी होतात आम्ही पण बघू. त्याच्यामुळे हे चालत नाही. ती आमच्या
पण तिजोरीचा मालक आमच्याकडे. हा, तर ते पैशाचीच मस्ती आहे. आणि मला वाटते निवडणूक आयोग अशा झोपा काढतं. एक मंत्री जर असा बोलत असेल तर त्याच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे. त्यांच्यावर गुन्हे, तिथल्या विरोधकांनी कमसे कम ते रिपोर्ट तरी दिला पाहिजे. अशी बोलणाऱ्याची मस्ती जिरवणं गरजेचं आहे. आणि गुलाबराव, तुम्हाला असं वाटत असेल का पैशानं सगळे लोक विकत घेतल्या जात आहे, तर हे चुकीचं आहे. तुम्ही धर्माचं पांघरून घेतलं म्हणून वाचून आहे. तुम्ही धर्माचं पांघरून जर अंगावर नसतं ना तर कुत्रही विचारलं नसतं. भाजपची माणसं अत्यंत साधू पुरुष, संत पुरुष आहेत, म्हणून आपण निवडून येऊ शकतो असं त्यांना वाटलं का? अरे आपल्याला नाद आहे, इलाका तुम्हारा और धमाका हमारा. चंद्रशेखर बावनकुळे भाजपच्या सभेत असं सांगतात, हे ठाकरे मांडव टाक. त्यांच्या आयोगाला काय सांगायचं ते मी सांगेल. काय बावनकुळे, आयोगाला मी सांगेल म्हणजे काय? गुलाब पाटील काल असं म्हणाले की आपल्याकडे नगर विकास खाते, आपल्याकडे चिकार पैसे, 1 तारखेला झोपू नका, घराच्या बाहेर थांबा, लक्ष्मी येणार आहे. दरम्यान बाळासाहेबांनी अनेकांना मोठं केलं, यावर बोलताना गुलाबरावांनी नारायण राणेंवरही भाष्य केले. असे छोटे छोटे लोक बाळासाहेबांनी मोठे केले. तुम्ही सांगितलं यांचं. भुजबळ साहेब काय होते? महात्मा फुले सब्जी मंडीवर भाजी केत. विजयराज शिंदे कोण होते? बुलढाण्याचे. पुंगानी वाजवेत, गुरव होते, पुंगानी. चंद्रकांत खैरे काय करायचे? बुरुड टोपली विनायचे, टोपली. नारायण राणे काय करायचे? कोंबडी विकायचे. असं आहे. तुम्ही वेगळा अर्थ काढू. हे बगूर म्हणजे कठीण गाव दिसतंय मला. नाही तसं नाही म्हणत आपण. आपल्या पक्षाचे युतीचे आहेत ते, आपलं लव्ह मॅरेज आहे त्यांच्याशी. असं नाही बोलायचं. हम सब एक है, गांधीजी नेक है. चंदन पुजाधिकारी, TV9 मराठी, भगूर, नाशिक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.